प्रश्न पहिला आहे, भारताचा अक्षांश विस्तार किती आहे? 8.428 ते 37.653 उत्तर अक्षांश इतका भारताचा अक्षांश विस्तार आहेत. पुढचा प्रश्न, भारताचा रेखांश किती विस्तार आहे? तर 68.733 ते 97.2547 पूर्व रेखांश आहेत. पुढचा प्रश्न, भारतामधून जाणारे कर्कवृत्त किती अंशावर आहेत? तर 23.30 वर भारतामधून जाणारे कर्कवृत्त अंशावर आहेत. पुढचा प्रश्न, भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखांशावर आधारित आहे? तर 82.30 पूर्व रेखांशावर भारताची प्रमाणवेळ रेखांश आहेत. पुढचा प्रश्न, भारताची प्रमाणवेळ ग्रीनिचपेक्षा किती पुढे आहेत? तर 5 तास 30 मिनिटे इतकी भारताची प्रमाणवेळ ग्रीनिचपेक्षा जास्त पुढे आहेत. पुढचा प्रश्न, भारताची उत्तर दक्षिण लांबी किती आहेत? 3214 किलोमीटर इतकी भारताची उत्तर दक्षिण लांबी आहेत. पुढचा प्रश्न, भारताची पूर्व पश्चिम रुंदी किती आहेत? तर 2933 इतकी भारताची पूर्व पश्चिम रुंदी आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहेत? तर 32,87,263 चौरस किलोमीटर इतके भारताचे एकूण क्षेत्रफळ आहेत. पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? तर 7वा क्रमांक हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात 7वा क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न, भारताच्या पश्चिमेस कोणता देश आहे? तर पाकिस्तान हा भारताच्या पश्चिमेस आहेत. पुढचा प्रश्न, भारताच्या उत्तरेस कोणते देश आहेत? तर याचं उत्तर आहे चीन, नेपाळ आणि भूतान हे भारताच्या उत्तरेस आहेत. लक्षात ठेवा, परीक्षा MPSC जरी घेणार असेल तरी प्रश्न हे टॉपचे असणार आहेत आणि आपल्याला अभ्यासही टॉपचा करायचा आहे. लक्षात असू द्या, तलाठी भरतीचे ज्या जागा निघणार आहेत 1700+, तुम्हाला सांगते ही शेवटची संधी म्हणून अभ्यास करायचा आहे आणि येणाऱ्या तलाठी भरतीमध्ये ती पोस्ट मिळवायचीच आहेत. पुढचा प्रश्न घेऊयात, भारताच्या पूर्वेस कोणता देश आहेत? तर बांगलादेश आणि म्यानमार हे भारताच्या पूर्वेस आहेत. पुढचा प्रश्न, भारताची एकूण सागरी सीमा किती आहेत? तर 7516.56 किलोमीटर इतकी भारताची एकूण सागरी सीमा आहेत. पुढचा प्रश्न, भारताच्या पूर्व पश्चिम मुख्य किनारपट्टीची लांबी किती आहेत? तर 6063 किलोमीटर इतकी भारताच्या पूर्व पश्चिम मुख्य किनारपट्टीची लांबी आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल का हे प्रश्न खरोखर महत्त्वाचे आहे तर प्लीज करून एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा, कारण लाईक आणि सबस्क्राईब करायला तुम्हाला कुठलेही चार्ज आकारले जात नाहीत. फक्त एका बटनावर एका क्लिकवर तुमचं लाईक आणि सबस्क्राईब होत असतं. पुढचा प्रश्न, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर व हिंदी महासागर कोणत्या ठिकाणी एकत्र येतात? तर कन्याकुमारी या ठिकाणी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर व हिंदी महासागर या ठिकाणी कन्याकुमारी या ठिकाणी एकत्र येत असतात. प्लीज करून प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आणि महत्त्वाचे प्रश्न यामध्ये घेतलेले आहेत. फक्त तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहेत. पाल्क समुद्रधुनी भारताला कोणत्या देशापासून वेगळं करते? तर श्रीलंका या देशापासून पाल्क समुद्रधुनी भारताला वेगळं करत असते. पुढचा प्रश्न,
भारताच्या सागरी प्रदेशात किती बेटांचे समूह आहेत? तर एकूण 2 बेटांचे समूह आहेत. पुढचा प्रश्न, भारताच्या सागरी प्रदेशात एकूण किती बेटे आहेत? तर 599 इतके भारताच्या सागरी प्रदेशात बेटे आहेत. पुढचा प्रश्न, अंदमान निकोबार बेटावरील सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? तर इंदिरा पॉईंट हे सर्वात दक्षिणेकडील टोक आहेत. पुढचा प्रश्न, भारताच्या नदी प्रणालीपैकी किती टक्के नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात? तर 77% या नद्या बंगालच्या उपसागराला मिळत असतात. पुढचा प्रश्न, भारताच्या नदी प्रणालीपैकी किती टक्के नद्या अरबी समुद्राला मिळतात? तर 23% नद्या ह्या भारताच्या नदी प्रणालीपैकी अरबी समुद्राला मिळत असतात. पुढचा प्रश्न, भारताचे नाव कोणत्या नदीवरून पडले आहेत? तर सिंधू नदीवरून भारताचे नाव पडले आहेत. व्हिडिओ खूप छान होणार आहेत मित्रांनो. प्रश्नही खूप महत्त्वाचे घेतलेले आहेत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सिंधू नदी कोणत्या समुद्राला मिळते? अरबी समुद्राला सिंधू नदी मिळत असते. पुढचा प्रश्न, गंगा नदीचा उगम कुठे आहे? तर गंगोत्री या ठिकाणी गंगा नदीचा उगम आहेत. पुढचा प्रश्न, गंगा नदी कोणत्या समुद्राला मिळते? तर बंगालच्या उपसागराला गंगा नदी मिळत असते. पुढचा प्रश्न, भारताची सर्वात लांब नदी कोणती आहे? तर गंगा ही भारताची सर्वात लांब नदी आहेत. पुढचा प्रश्न, गंगा नदीची भारतातील लांबी किती आहेत? तर 2525 किलोमीटर, म्हणजे 2525 किलोमीटर इतकी गंगा नदीची भारतातील लांबी आहेत. पुढचा प्रश्न, ब्रह्मपुत्रा नदीला बांगलादेशात कोणत्या नावाने ओळखतात? तर जमुना या नावाने ब्रह्मपुत्रा या नदीला ओळखतात. पुढचा प्रश्न, भारतामधील नदी पात्रातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? तर माजुली हे भारतामधील नदी पात्रातील सर्वात मोठे बेट आहेत. पुढचा प्रश्न, महानदीचा उगम कुठे आहे? तर सिहावा छत्तीसगड या ठिकाणी महानदीचा उगम आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? तर थार वाळवंट हे भारताचे सर्वात मोठे वाळवंट आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वात मोठे पठार कोणते आहे? तर दख्खनचे पठार हे भारताचे सर्वात मोठे पठार आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? तर कांचनजुंगा हे भारताचे सर्वात उंच पर्वत शिखर आहेत. पुढचा प्रश्न, हिमालय कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर वलित पर्वत या प्रकारचा हिमालय आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वात मोठे नदी खोरे कोणते आहेत? तर गंगा खोरे हे भारताचे सर्वात मोठे नदी खोरे आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? तर चिल्का सरोवर हे भारताचे सर्वात मोठे सरोवर आहेत. पुढचा प्रश्न, भारताचा सर्वात मोठा जलप्रपात कोणता आहे? तर जोग धबधबा हा भारताचा सर्वात मोठा जलप्रपात आहेत. पुढचा प्रश्न, भारताची सर्वात लांब किनारपट्टी कोणत्या राज्याची आहे? तर गुजरात या राज्याची भारताची सर्वात लांब किनारपट्टी आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वात मोठे डेल्टा कोणते आहे? तर सुंदरबन डेल्टा हे भारताचे सर्वात मोठे डेल्टा आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वात जास्त पर्जन्य होणारे ठिकाण कोणते आहे? तर मौसिनराम हे भारताचे सर्वात जास्त पर्जन्यमान होणारे ठिकाण आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वात थंड ठिकाण कोणते आहे? तर द्रास हे भारताचे सर्वात थंड ठिकाण आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळाने कोणते आहे? तर राजस्थान हे भारताचे सर्वात मोठे राज्य आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य कोणते? तर उत्तर प्रदेश हे भारताचे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य आहेत. पुढचा प्रश्न,
भारताचे सर्वात लहान राज्य क्षेत्रफळाने कोणते आहे? तर गोवा हे भारताचे सर्वात लहान क्षेत्रफळाने राज्य आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणते? तर लक्षद्वीप हे भारताचे सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर हेमिस राष्ट्रीय उद्यान हे भारताचे सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वात मोठे बंदर कोणते आहे? तर मुंबई बंदर हे भारताचे सर्वात मोठे बंदर आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वात मोठे विमानतळ कोणते आहे? तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारताचे सर्वात मोठे विमानतळ आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वात मोठे रेल्वे जंक्शन कोणते आहे? तर हावडा हे भारताचे सर्वात मोठे रेल्वे जंक्शन आहेत. पुढचा प्रश्न, भारताचा सर्वात मोठा पूल कोणता आहे? तर भूपेन हजारिका सेतू हा भारताचा सर्वात मोठा पूल आहे. पुढचा प्रश्न, भारताचा सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर प्रशांत महासागर हा भारताचा सर्वात मोठा महासागर आहे. पुढचा प्रश्न, भारताचा सर्वात मोठा उपसागर कोणता आहे? तर बंगालचा उपसागर हा भारताचा सर्वात मोठा उपसागर आहे. पुढचा प्रश्न, भारताची सर्वात मोठी खाडी कोणती आहे? तर कच्छची खाडी ही भारताची सर्वात मोठी खाडी आहे. पुढचा प्रश्न, भारताचा सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? तर NH44 हा भारताचा सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग आहे. पुढचा प्रश्न, भारताचा सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाने कोणता आहे? तर कच्छ हा भारताचा सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाने आहे. पुढचा प्रश्न, भारताचा सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणता आहे? तर भडला सोलार पार्क हे भारताचा सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न, भारताचा सर्वात मोठा सिंचन प्रकल्प कोणता आहे? तर भाखरा नांगल हा भारताचा सर्वात मोठा सिंचन प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न, भारताची सर्वात मोठी कालवा योजना कोणती आहे? तर इंदिरा गांधी कालवा ही योजना भारताची सर्वात मोठी कालवा नदी योजना आहे. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वात मोठे वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर मध्य प्रदेश या ठिकाणी भारताचे सर्वात मोठे वनक्षेत्र आहेत. पुढचा प्रश्न, भारताचा सर्वात मोठा किल्ला कोणता आहे? तर चित्तोडगड किल्ला हा भारताचा सर्वात मोठा किल्ला आहे. पुढचा प्रश्न, भारताची सर्वात मोठी मूर्ती कोणती आहे? तर स्टॅच्यू ऑफ युनिटी ही भारताची सर्वात मोठी मूर्ती आहे. पुढचा प्रश्न, भारताचा सर्वात मोठा स्टेडियम कोणता आहे? तर नरेंद्र मोदी स्टेडियम भारताचा सर्वात मोठा स्टेडियम आहे. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वात मोठे नदी डेल्टा कोणते आहे? तर सुंदरबन हे भारताचे सर्वात मोठे नदी डेल्टा आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वात मोठे पठार कोणते आहे? तर दख्खनचे पठार हे भारताचे सर्वात मोठे पठार आहेत. पुढचा प्रश्न, भारताची सर्वात मोठी सागरी सीमा कोणत्या समुद्राची आहे? तर अरबी समुद्राची भारतात सर्वात मोठी सागरी सीमा आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वात मोठे दूध उत्पादन राज्य कोणते आहे? तर उत्तर प्रदेश हे भारताचे सर्वात मोठे दूध उत्पादन राज्य आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वात मोठे चहा उत्पादन राज्य कोणते आहे? तर आसाम हे भारताचे सर्वात मोठे चहा उत्पादन राज्य आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वात मोठे कॉफी उत्पादन राज्य कोणते आहे? तर कर्नाटक हे भारताचे सर्वात मोठे कॉफी उत्पादन राज्य आहेत. पुढचा प्रश्न,
भारताचे सर्वात मोठे कोळसा उत्पादन राज्य कोणते आहे? तर झारखंड हे भारताचे सर्वात मोठे कोळसा उत्पादन राज्य आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वात मोठे लोह खनिज उत्पादन राज्य कोणते आहे? तर ओडिशा हे भारताचे सर्वात मोठे लोह खनिज उत्पादन राज्य आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वात मोठे पेट्रोलियम उत्पादन क्षेत्र कोणते आहे? तर बॉम्बे हायवे हे भारताचे सर्वात मोठे पेट्रोलियम उत्पादन आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वात मोठे IT केंद्र कोणते आहे? तर बेंगळुरू हे भारताचे सर्वात मोठे IT केंद्र आहेत. पुढचा प्रश्न असणार आहे, भारताचे सर्वात मोठे औद्योगिक राज्य कोणते आहे? तर महाराष्ट्र हे भारताचे सर्वात मोठे औद्योगिक राज्य आहेत. पुढचा प्रश्न, भारताची सर्वात मोठी नदी प्रणाली कोणती आहे? तर गंगा ही भारताची सर्वात मोठी नदी प्रणाली आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वात मोठे पवन ऊर्जा प्रकल्प कोणते आहे? तर मुप्पडल हे भारताचे सर्वात मोठे पवन ऊर्जा प्रकल्प आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारताची सर्वात मोठी कृषी उत्पादन पीक कोणते आहे? तर तांदूळ हे भारताचे सर्वात मोठे कृषी उत्पादन पीक आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वात मोठे बंदर शहर कोणते आहे? तर मुंबई हे भारताचे सर्वात मोठे बंदर शहर आहेत. पुढचा प्रश्न, भारताची सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर गंगा ही भारताची सर्वात मोठी नदी आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथेच थांबूया. काही तांत्रिक अडचणीमुळे आपण हा व्हिडिओ स्किप करत आहोत. व्हिडिओ आवडल्याबद्दल व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि प्लीज करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इथेच थांबूया. धन्यवाद.